होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. विचार सागर तरंग 7वा आणि परिच्छेद प्रथम क्रमांकाचा जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती यांचे वर्णन. विचार सागर तरंग 7वा परिच्छेद प्रथम क्रमांकाचा जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती यांचे वर्णन. आद्य पावेतो लघुकाय ग्रंथ पण विशाल, ज्याच्यामध्ये विषय साठवलेला आहे म्हणून त्याचं नावच आहे सागर, विचाराचा सागर असा असणारा विचार सागर ग्रंथ. ज्या विचाराने ग्रंथी वाढत नाही तर अनंत जन्माची ग्रंथी ती नष्ट होते. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यंती सर्व संशया क्षयंती चाष्य कर्माणी तस्मिन दृष्टी परावरे. ग्रंथीचा भेद, संशयाचा छेद आणि कर्माचा क्षय करणारा ग्रंथ म्हणजे हा विचार सागर ग्रंथ आहे. एकंदर जसं भगवती ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्याय आहे तसं विचार सागर ग्रंथामध्ये एकंदर 7 तरंग आहेत. आणि 7वा तरंग म्हणजे अगदी समारोपाच्या दिशेने आपली वाटचाल आहे. परितः सम्यक आपती परिसमाप्ती असा परिसमाप्तीचा म्हणजे विचार सागर हे एक प्रकार शास्त्र आहे. त्या शास्त्राचा समारोप या तरंगामध्ये ग्रंथकार करतायत. 6 तरंगामध्ये आपण काही महत्त्वपूर्ण गोष्टी पाहिल्या. प्रथम तरंगामध्ये विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व ही जशी साधन चतुष्टय आहेत, ती साधन चतुष्टय ज्या 4 अनुबंधापैकी प्रथम अनुबंधामध्ये येतात अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. तर अनुबंध चतुष्टयाचा विचार सूत्र रूपाने आपण प्रथम तरंगामध्ये केला. अनुबंध म्हणजे ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथात प्रवेश होतो त्याला आपण अनुबंध म्हणतो. आणि त्याच अनुबंध चतुष्टयाचा असंभव पूर्व पक्षाच्या मते आणि सिद्धांत मते संभव अशा पद्धतीचे विचार तो उहापोह द्वितीय तरंगामध्ये बघितला. तृतीय तरंगामध्ये लौकिकामध्ये कोणी कोणाला गुरु मानतं, कोणी कोणाला शिष्य मानतं, पण खरं गुरु कशाला मानतात, शिष्य कशाला मानतात, गुरुचं कर्तव्य काय, शिष्याचं कर्तव्य काय, त्यांचा व्यवहार कसा असला पाहिजे, हा समग्र विचार आपण तृतीय तरंगामध्ये केला. म्हणजे एक प्रकारचं त्याचं बिस्मिट म्हणावं तशा तिथपर्यंत एखादा घराचं बांधकाम लेवल काम येतं तसं अगोदरचा तिथपर्यंत हा सगळा प्रकार आहे. पण तिथून खरे शास्त्रचिंतनाला आरंभ झाला म्हणजे तो 4था तरंग. पण तो कोबराय म्हणतात अधिकार तैसा करू उपदेश साहे ओजे त्या सतीची देव मुंगीवरी भार गजाचे पालन घालत आहे कोण कार्यशिती. किंवा भगवान ज्ञानोबराय म्हणतात जे सायासी स्तन्य शेवी ते पक्वांनी केवी जेवी म्हणून बाळका जैशी न द्यावी धनुर्धरा. अर्थातच अधिकार ज्याचा जसा उपदेश त्याला तसा केला तर तो फलद्रूप होतो, आणि ज्याचा अधिकार ज्या पद्धतीचा नाही त्या पद्धतीचा उपदेश केला तर मग माऊलीच्या भाषेत खडकी जैशी वर्षले काय गे माझी पेरले असा तो प्रकार होतो. म्हणून संतांनी अधिकार पाहून उपदेश केलेला आहे. तसं इथे साधारणतः मानव मात्रामध्ये 3 प्रकार आहेत, उत्तम, मध्यम आणि मंद किंवा कनिष्ठ. तर जो उत्तम अधिकारी आहे त्याला ज्ञेय ब्रह्माचा विचार, तो ख्यातिवाद, त्यामध्ये सिद्धांताची असणारी अनिर्वचनीय ख्याती या माध्यमातून 4थ्या तरंगामध्ये प्रतिपादन केला. मध्यम अधिकारी असतो त्याला ज्ञेय ब्रह्म पेलवत नाही, कारण विचार करण्याकरता बुद्धी जितकी सूक्ष्म आणि कुशाग्र पाहिजे तशी नसते, पण तो सश्रद्धा अंतकरणाचा असतो म्हणून त्याला तेच ब्रह्म ध्येय रूपाने प्रतिपादन केलं. मध्यम अधिकाऱ्याकरता तो 5वा तरंग ज्याच्यामध्ये प्रतीक ध्यान, ध्यानुसार ध्यान किंवा अहंग्रह ध्यान, लय चिंतनाचा प्रकार आपण पाहिला. आणि कनिष्ठ अधिकारी ज्याची बुद्धी तीव्र असते पण त्याला शंका फार येतात आणि त्यातली त्यात तो तर्क करतो. बरं, तर्क करू नये का? करावा, पण श्रुतिमताला अनुसरून तर्क करावा. तर्केताम मा कुतर्केताम. तर्क आणि ज्ञानाला दारडे येतं, पण श्रुतीला अनुकूल तर्क केला तर, श्रुतीला विपरीत तर्क केला तर ते दारडे येत नाही. आहे ते ज्ञान आपलं मग आपल्याला त्याला म्हणतो स्वतः उत्थान किंवा परता उत्थान होतं. तर त्यामुळे तू कुतर्क दग्ध बुद्धी असं विचारसागरामध्ये त्याला वाक्य आहे. किंवा संशयही पापात्मा असं उपनिषद म्हणतं. आणि संशयावनी थोर ज्ञानोबराय म्हणतात अनेक नाही पाप घोर का विनाशाची वाघुर प्राणी अशी. म्हणून असा असणारा हा कुतर्क, पण त्यालाही तो जरी नास्तिक आपला
श्रौत आस्तिक नाही, पण नास्तिकही नाही, तो तार्किक आस्तिक आहे. पण अशा तार्किक आस्तिकाला जो सांगितलेला वेदांत आहे त्याला न्याय घटित वेदांत म्हणतात. म्हणजे 4थ्या तरंगातला जो विषय तोच आपण 6व्या तरंगात बघितला, फक्त भाषा प्रक्रिया न्यायाची आहे, म्हणजे तर्काची आहे. कारण यथा यक्ष तथा बली अशा पद्धतीने तो उपदेश केलेला आहे. अशा या 6 तरंगाचा विचार पूर्ण करून झाल्याच्या नंतर 6व्या तरंगाच्या रहस्यामध्ये काही 2-3 प्रधान मुद्दे आपण पाहिले. त्यातला पहिला विषय पाहिला वेदांताच्या प्रतिपादनाचा विषय काय. वेदांत तो ब्रत प्रस्थांतरायतला असेल, वेदांत प्रस्थांतरायतला असेल व वारकरी प्रस्थांतरायतला वेदांत असेल. त्या वेदांताच्या प्रतिपादनाचा विषय मुख्य तीनच आहे. ब्रह्माचं सत्यत्व, जगताचं मिथ्यत्व आणि जीव ब्रह्माचं ऐक्य. नंतर पहिली शंका पाहत असताना अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नसेल, आपला अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही, बरोबर. म्हणजे उत्पन्न झाला तरच पदार्थ प्रतीतीला येतो. म्हणजे आरती शुक्तीवर रजस स्थानवर पुरुष दिसतो त्या अर्थी ते उत्पन्न झालेलंच आहे. मग जसं घटाच्या उत्पत्ती मधल्या काळात स्थिती आणि नंतर नाश या तिन्हीची प्रतीती येते, तसं सर्पाची उत्पत्तीचीच प्रतीती येते, आपल्या याची स्थितीची प्रतीती येते, नाशाची आणि उत्पत्तीची प्रतीती येत नाही. काय येत नाही तर त्याचे उत्तर पाहताना म्हटलं आपण, उत्पत्तीची प्रतीती काय येत नाही तर अधिष्ठानाचा प्राक सिद्धत्व धर्म त्या सर्प उत्पत्तीच्या प्रतीतीला प्रतिबंध करतो, म्हणून प्रतीती येत नाही, पण उत्पत्ती होत नाही असं मात्र नाही. त्याचप्रमाणे नाशाची प्रतीती काय येत नाही तर नाशाची प्रतीती काय येत नाही तर आपला त्या आद्यस्थ पदार्थाचा अधिष्ठान ज्ञानानंतर त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होतो. तो त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय नाशाच्या प्रतीतीला प्रतिबंध करतो, म्हणून प्रतीती येत नाही, पण उत्पत्ती नाश होत नाही असं नाही. असं पहिली शंका समाधान बघितलं. दुसरी शंका समाधान पाहत असताना प्रत्यक्ष प्रमाणाने जगत सत्य ठरतं आणि शब्द प्रमाणाने जगत मिथ्या ठरतं. मग आता प्रत्येक म्हणजे जगत रूपी धर्मी जगत आहे, त्यावर 2 धर्म आहेत, सत्यत्व आणि मिथ्यात्व. तो कोणता धर्म कोणत्या धर्माचा तिरस्कार करेल तर जो प्रबल असेल तो दुर्बलाचा तिरस्कार करेल, आणि मिथ्यात्व हा धर्म शब्द प्रमाणाने प्रतिपादन केला तो म्हणजे प्रबल आहे, आणि सत्यत्व हा धर्म शब्द प्रमाणाने प्रतिपादन केला तो दुर्बल आहे. म्हणून जगताच्या ठिकाणी मिथ्यात्व सिद्ध होईल, सत्यत्व सिद्ध होणार नाही, असं अद्वैत दीपिकाकार यांचं समाधान आपण पाहिलं. आणि ते त्यांनी आपल्या एका गोष्टीने पटवून दिलं. गोष्टी कोणती सांगितली, एका चोराच्या घरी 2 पाहुणे आले आणि पाहुण्याचा कंटाळा, म्हणून चोर पाहुणा त्या संभावितला आणि संभावित पाहुणा चोर पाहुण्याला घालून देण्याचा प्रयत्न करायला लागला. कोण यशस्वी होईल तर आपण काल उत्तर काय पाहिलं, घरमालक कोणत्या स्वभावाचा आहे त्यानुसार यश प्राप्त होईल. घरमालक जर चोर असेल तर मग चोर पाहुणा यशस्वी होईल, मग घरमालक जर संभावित असेल तर संभावित पाहुणा यशस्वी होईल. हे एक प्रकारचा उपमा अलंकार आहे किंवा रूपक अलंकार आहे. मग इथं घरमालक कोण आहे आपण म्हटलं जगत आहे, आणि त्या ठिकाणी आलेले 2 पाहुणे कोण आहे, सत्यत्व आणि मिथ्यात्व आहे. दोघं एकमेकाला घालून देण्याचा प्रयत्न करतात, तर कोण घालून देईल, घरमालक ज्या स्वभावाचा आहे त्याचा विजय होईल. घरमालक जगत कसं आहे, प्रातिभाषिक सत्यवान म्हणजेच मिथ्या आहे, तर ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. त्यामुळे घरमालक जगताचे मिथ्यात्व आणि शब्दप्रमाणे प्रतिपादन केलेलं मिथ्यात्व हे गुणधर्म काय मिळते जुळते आहे. त्यामुळे कोणाचा विजय होईल, त्या शब्द प्रमाणाचाच विजय होईल, म्हणजे जगत मिथ्याच ठरेल, सत्य ठरणार नाही. नृषी आश्रमाचार्य यांचंही आपण समाधान पाहताना पाहिलं. स्वाश्रय गोचर तत्व साक्षात्कारापासून ज्याचा बाध होत नाही त्या धर्मापासून तद्विरोधी धर्माचा उच्छेद होतो. मग स्वशब्दाने जगत घेतलं, आश्रय शब्दाने अधिष्ठान ब्रह्म घेतलं, आणि त्या ब्रह्माच्या साक्षात्कारापासून ज्याचा बाध होत नाही म्हणजे जगत मिथ्यात्वाचा बाध होत नाही, उलट जगत मिथ्यात्व दृढ होतं. आणि मग त्या जगत मिथ्यात्व धर्मापासून तद्विरोधी असणाऱ्या सत्यद्वार धर्माचा उच्छेद होईल, म्हणजे जगत मिथ्याच ठरेल. ही दुसरी शंका समाधान पाहिलं. तिसरी शंका असं आहे की दृष्टांत आणि दाष्टांतामध्ये साम्य असलं पाहिजे. तुम्ही दृष्टांत वेदांतात प्रसिद्ध आहे रज्जू सर्पाचा, आहे ना. वेदांत सुरू झाला रज्जू सर्प नाही आला तर वेदांत झाला असं कोण म्हणेल, कारण रज्जू सर्प येणार, कारण वेदांताचा तो काय आहे,
काही काही लोक म्हणतात बघा, काय ते वेदांती लोक, त्यांना घटपट, रज्जू सर्प, स्थानपुरुष याच्या पलीकडे बोलता तरी येतं का? याच्या पलीकडे बोलताच येत नाही. काय ते घेऊन बसलाय? बरं, बोलतानाच कसं बोलतात अपशकुनी. शुभ बोलावं माणसाने, घटपट, हे मृत्यूच्या वेळेला बोलण्याचं आहे आणि हे सुरुवातच तिथून करतात. काय यांचं ऐकावं? असं कधी कधी बोलून जातात भावनेच्या भरात. पण खरं पाहिलं तर रज्जू सर्प हा दृष्टांत आहे. वेदांताचा दृष्टांत जर इतका आकाट्य असेल, किती युग गेले, किती काळ गेला, किती वर्ष गेले, किती ग्रंथकार गेले, किती दर्शनकार गेले, ती दृष्टांत जर बदलण्याची वेळ येत नसेल तर सिद्धांत कसा असेल? हा जर विचार केला तर अशी शंका त्याच्या मनात कधीच राहणार नाही. जी दृष्टांत बघा ना तुम्ही, जे भगवत पूज्यपाद आद्य आचार्य शंकराचार्य महाराजांनी दिले, त्यांच्या अगोदर तेच व्यासदेवाने दिले. जे व्यासदेवाने ब्रह्मसूत्रात दिले ते शंकराचार्याने शंकर भाष्यात दिले. जे शंकराचार्याने शंकर भाष्यात दिले ते भाष्यकारात वाट पुसवते म्हणणारे माऊलीने ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत दिले. जे ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत दिले ते नाथाने एकनाथी भागवतात दिले. जे एकनाथी भागवतात दिलेस तेच आपल्या अभंग गाथेमध्ये दिले. जे अभंग गाथेमध्ये दिलेस तेच पुढे आपले गुरुवरे देत आले, तेच आपण देतो आणि तेच आपली पुढची पिढी देईल. पण दृष्टांत जर बदलण्याची वेळ नसेल तर सिद्धांत कसा असेल? विज्ञानात बघा बरं, पृथ्वी कधी पहिले म्हणले सपाटच होती, नंतर म्हणले निमुळतीच होती, आता म्हणतात गोलच होती, आणखी काही सांगतील, आपण तसंही मानू, आहे की नाही? म्हणजे दृष्टांत जर इतके आकाट्य असेल तर सिद्धांत किती आकाट्य असेल. पण म्हणले ठीक आहे. आणि घटपटाचा विचार करणं म्हणजे खरं सगळ्यात मंगल कोण आहे हो? अंतिम सत्य कोण आहे? मृत्यूच आहे. जो अपरिहार्य, एक दिवस आपल्याला त्याला सामोरं जाणं आहे. साधा 2 दिवसाचा प्रवास करायचा म्हटला आणि तिची जर अगोदर तयारी केली तर प्रवास सुखकारक होतो का दुःखकारक होतो? सुखकारक होतो. अगोदर जर त्याची तयारी केली, कुठे आपल्याला नाश्त्याला काय पाहिजे, कुठून कुठे जायला पाहिजे, तिकिटाचे पैसे वगैरे सगळी तयारी केली तर प्रवास सुखाचा होतो. मग तसं ह्या स्टेशनला तर अंतिम आपल्याला जाणंच आहे. मग तिची जर अगोदर तयारी केली तर मग म्हणता येईल ना, आपले मरण पाहिले मी डोळा, तो झाला 16 अनुपमे, मरणाची कार्य नाही आठवण. आणि काल आपण चिरंजीव पदातले 2-3 ओळ म्हणलो, नित्य मृत्यू जाणे समीप न माने अल्पदेश, म्हणून अंतिम सत्य ते आहे. बरं, खरं मंगल मृत्यू आहे, आपण त्याला अमंगल समजतो कारण आपण अमंगल आहोत. म्हणजे आपण मंगल विचार करत नाही. कारण साधा व्यवहार आहे. गीता माता सांगते, जीर्ण वस्त्र सांडीजे, नित्य नूतन विडीजे, देहांतरा ते स्वीकारेजे, चैतन्य नाथे वासंची जीर्णानी यथाव्याय नवानी गृह्णाती नरोपरानी तथा शरीरानी व्याहाय जीर्णा नन्यानी संयाती नवानी दे. आपलं जीर्ण शीर्ण असं झालेलं एखादं वस्त्र आहे, त्याच्यावर प्रेम जडलं तर मनुष्य 2-3 रप मारतो, थोडेसे दिवस त्याला वापरतो, पण एक दिवस असं होतं एकीकडे शिवायला गेलं का दुसरीकडे फाटतं. आणि नावीला झाला ते टाकून दिलं, त्याच्यात आपली घेण्याची जर सामर्थ्य नसलं, दुसऱ्याने आपल्याला नवीन गिफ्ट म्हणून चांगला ड्रेस दिला नवीन, मग आपल्याला दुःख वाटतं की त्या वेळेला आनंदच वाटतो. तशी ती मृत्यू देवता यमराज, भगवंताचा सेवक मियाची नेहमीला साता, त्याची किती कृपा करता येतो. तो आपलं जीर्ण शीर्ण झालेले शरीररूपी वस्त्र घेऊन जातो आणि नित्य नूतन आपल्याला देतो. मग तो मंगल का अमंगल? खरं आहे की नाही? तो मंगल आहे. आणि त्याची कायम आठवण ठेवायला, त्यात तो येण्या अगोदर आपली जे तयारी ठेवण्याची ही जर सगळा विचार असेल तर हा सगळ्यात मंगल आहे. बरं, एक दुसरा विचार किती केला तर कितीतरी वेळेस मरावं लागेल आणि कितीतरी वेळेस पुन्हा जन्मावं लागेल, पण हा विचार केला तर एकदाच मरावं लागेल. मरण माझे मरुणी गेले. बरं, मरणाच्या अगोदर मरता येईल. आणि मग त्या दिवशी आपण वाक्य बोललात, वेदांतीच असा आहे, संत विचार करणारा वारकरीच असा आहे का तो मरणाच्या अगोदर मरतो आणि जन्माच्या अगोदर जन्मतो, किंवा आपला मरण आपल्या डोळ्याने पाहतो आणि आपला जन्म सुद्धा आपल्या डोळ्याने पाहतो. खरं सांगा, विश्वाच्या पाठीवर असं कोण आहे हो जो आपलं मरण डोळ्याने पाहू शकतो, आपला जन्म डोळ्याने पाहू शकतो? पण वेदांती पाहू शकतो. म्हणजे तो अनुभूतीचा वेदांत असला तर तो पाहू शकतो. तो म्हणू शकतो ना, आपले मरण पाहिले म्या डोळा. हे मरणाच्या अगोदर मरून राहिला तर तो आपलं मरण डोळ्याने पाहतो आणि तोच आपला जन्मही डोळ्याने पाहतो. चांगदेव म्हणे, हा आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्तायचं. म्हणजे त्यांनी आपला जन्म डोळ्याने पाहिला आणि आपला मृत्यूही डोळ्याने पाहिला. आपला जन्म डोळ्याने पाहण्याकरता आणि आपला मृत्यू डोळ्याने पाहण्याकरता मरणाच्या अगोदर मरता आलं पाहिजे. म्हणजे वैचारिकरित्या देहाचं तादात्म्य सोडता आलं पाहिजे. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, अशी स्थिती झाली पाहिजे.
मरणाही आधी राहिलो मरोणी, मग केले म्हणी होते तैसे. आता तुम्ही पहा म्हणजे नवल, नका वेचू बोल बाया विन तुकोबराय बोलतात. आणि मग एका मरणीची सरे, तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. पण मग तुम्ही हे सगळा वेदांत सांगता कोणत्या दृष्टांताने? रज्जू सर्प दृष्टांताने. हो, पण मग दृष्टांताने दृष्टांतामध्ये साम्य असलं पाहिजे. दृष्टांतामध्ये रज्जूवर सर्प भासला, जे ज्याच्या आज्ञाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. मग रज्जूच्या अज्ञानाने भासलेला सर्प एकदा रज्जूचं ज्ञान झालं की काय होतं? निवृत्त होतो, प्रतीती येत नाही. तसं ब्रह्माच्या अज्ञानाने प्रतीतीला आलेलं जगत एकदा ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर काय व्हावं? निवृत्त व्हावं, त्याची प्रतीती येऊ नये. पण ते जगताची तर प्रतीती येते. याचं उत्तर काय? तर काल आपण त्याचं शेवटी बघितलं. अध्यासामध्ये 3 प्रकार आहे: स्वरूपाध्यास, संसर्गाध्यास आणि अन्योन्याध्यास. त्यातल्या स्वरूपाध्यासाला निरुपाधिक अध्यास म्हणतात आणि संसर्गाध्यासाला सोपाधिक अध्यास म्हणतात. निरुपाधिक अध्यासातला पदार्थाची आनिर्वचनीय उत्पत्ती असल्यामुळे अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याच्या नंतर त्या आरोपण्याची प्रतीती येत नाही. पण सोपाधिक अध्यासातला पदार्थ हा अधिष्ठानाचं जरी ज्ञान झालं तरी त्याच्यातलं मिथ्यात्व भ्रांती जाते, पण त्याची प्रतीती मात्र येत राहते. जसं मृगजळ मिथ्या कळतं, पण सूर्यास्त होत नाही तोपर्यंत त्याची प्रतीती येते. तसं ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर देह संबंधी मिथ्या कळतं, पण अंतकरणाचा आणि आत्म्याचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे तोपर्यंत त्याची प्रतीती येते. प्रतीती आल्यावर काय बिघडतं? सत्यत्व भ्रांतीने बिघडतं का प्रतीतीने बिघडतं? सत्यत्व भ्रांतीने बिघडतं. मृगजळ आपल्याला प्रतीती आहे का हरणाला आहे? उभयाला आहे, दोघांनाही आहे. पण मृगजळ हरणाला मात्र मृत्यूला सामोरं जावं लागतं आणि आपल्याला जावं लागत नाही, कारण हरणाला सत्यत्व भ्रांती आहे आणि ती मनुष्याला नाही. तसं ज्ञानालाही जगत प्रतीती येतं आणि अज्ञानाला येतं, पण ज्ञानाला सत्यत्व भ्रांती नाही आणि अज्ञानाला मात्र सत्यत्व भ्रांती आहे. आणि वेदांत काय करतो? जगत निवृत्त नाही करत. जगताबद्दल असणारी जी सत्यत्व भ्रांती आहे तिच्यामध्ये वेदांत काय करतो? बदल करतो. अशा पद्धतीचा विचार दिला. आणि मग आता या 7व्या तरंगाचा आरंभ ग्रंथकार करतात. एकंदर 1 ते 6 तरंगामध्ये आपण काय पाहिलं? अगदी मोजक्या अवधीमध्ये त्याचा थोडासा गोषवार आपण पाहिला. आता 7व्या तरंगामध्ये काय बोलतात बघूया. तरंग 7वा, श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. बघा, एवढी पंक्ती ग्रंथकाराने प्रत्येक तरंगाच्या आरंभी ठेवलेली आहे. म्हणजे एवढ्या पंक्तीमध्ये श्रेयांशी बहुविघ्नानी भवंती, चांगल्या कार्यामध्ये अनेक विघ्न येतात, प्रतिबंध येतात, आणि त्या प्रतिबंधावर मात ज्याच्याद्वारा करता येते त्यालाच तर आपण विघ्न ध्वंसानुकूल व्यापारा मंगल येती उच्यते. विघ्नाची निवृत्ती करते त्याला आपण मंगल असं म्हणतो. म्हणून आपल्या संत वाङ्मयामध्ये म्हटलेलं आहे, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, आहे ना. म्हणजे मंगल मनुष्याने करावं का? आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. ते पतिव्रतेला पतिसेव्य असतं, उपासकाला उपसदैवत सेव्य असतं, कर्मठाला शास्त्र सेव्य असतं. तसं एक सत्शिष्याला गुरु सेव्य असतात. आणि गुरु ते ज्ञान आणि ज्ञान प्राप्त करणारा ग्रंथ असल्यामुळे इथे गुरुवंदना केली आहे. आणि गुरुला 3 मंगल केले आहेत: वस्तुनिर्देश रूप, नमस्क्रिया रूप आणि आशीर्वाद रूप. तिथे श्री गुरु पदाने स्वरूप तटस्थ लक्षण आणि सच्चिदानंद आय या पदाने स्वरूप लक्षण असं वस्तुनिर्देश रूप मंगल केलं. नम पदाने नमस्क्रियात्मक मंगल केलं. आणि नमस्कार केल्याच्या नंतर आशीर्वाद प्राप्त होतोच, आहे ना. आशीर्वाद द्यावा हाची मज, तुमची दासीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मज. आशीर्वाद सुद्धा नम्र झाला की आशीर्वाद प्राप्त होतोच. असे 2 उक्त आहे, 1 अनुक्त आहे, असे 3 मंगलाचरण करून एकंदर शास्त्राचा समारोप या तरंगामध्ये करतात. तिथे त्यांनी 2 पद वापरले, जीवनमुक्ती आणि विधेयमुक्ती याचे वर्णन. आता कशाला जीवनमुक्ती म्हणतात आणि कशाला विधेयमुक्ती म्हणतात? 2 गोष्टी, एक मुक्ती आहे म्हणजे एक बंध आहे आणि दुसरा मोक्ष आहे ना. बंध म्हणजे देह आणि देह संबंधी यांच्याबद्दल असणारा अहम अध्यास हाच बंध आहे, आणि त्या अहम अध्यासाची निवृत्ती हा मोक्ष आहे. किंवा आपल्या वेदांताच्या परिभाषेत बोलायचं झालं, बाबा एक वाक्य सांगत असतात, उडिया बाबा म्हणून होऊन गेले उत्तरेतले साधू. ते म्हणायचे, अविद्या निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म आहे त्यालाच मोक्ष असं म्हणतात.
आणि आपण मोक्षाची व्याख्या आतापर्यंत कायम ऐकून आलो, पहिल्या तरंगातही ऐकली, ज्याच्यामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, त्याला आपण मोक्ष असं म्हणतो. मोक्षालाच काय म्हणतात? मुक्ती. तुकोबऱ्या म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवसचारी खेळीमेळी. पण दिवसचारी खेळीमेळी ही विधेय मुक्ती आहे, आणि दिवस संपले आहे ना, ती विधेय मुक्ती, आपलं क्षमा करा, दिवसचारी खेळीमेळी जीवनमुक्ती आहे, आणि आता देह नाही ती विधेय मुक्ती आहे. म्हणजे जिवंत असताना देह आणि देह संबंधीच्या तादात्म्याची भ्रांतीची आत्यंतिक निवृत्ती, त्याला जीवनमुक्ती म्हणायचं. किंवा बाबांचे वाक्य आहेत, पंच विषयाबद्दल आसक्तीचा अभाव आणि विधेयमुक्तीचा निश्चय ज्याच्यामध्ये असतो त्याला जीवनमुक्ती म्हणतात. पंचविषयाचा त्याग, पंचविषयाच्या ठिकाणी सुखत्व भ्रांती आहे ना, त्याचा त्याग, आणि विधेयमुक्तीचा निश्चय ज्याच्यात, त्याला जीवनमुक्ती म्हणतात. आणि त्या त्यागाचा सुद्धा त्याग, त्याला विधेयमुक्ती म्हणतात. किंवा दुसरं, ज्याच्यामध्ये अज्ञान आहे पण विक्षेप नाही, त्याला जीवनमुक्ती म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये अज्ञानासहित विक्षेपाची निवृत्ती, त्याला विधेयमुक्ती म्हणतात. तिसरं वाक्य आहे, ज्याच्यामध्ये विधेयमुक्तीचा निश्चय असतो ती जीवनमुक्ती आहे, आणि ज्याच्यामध्ये निश्चय रूपता असते तिला विधेयमुक्ती असं म्हणतात. ज्ञानी महात्म्याला पुन्हा पुन्हा मारावं लागत नाही ना. तो स्वतःला देह म्हणत नाही, देह संबंधी म्हणत नाही. तो चिदानंद रूप शिवम शिवम, त्याचा देह सगळा व्यवहार आपल्याला दिसतो, पण देहाशी त्याचं तादात्म्य नसतं. अशी जी त्याची वर्तनाची स्थिती असते, तोही नेत्रीप आहे. माऊलीच्या भाषेत श्रवणी ऐकू आहे, परी ते तिचा सर्व था नव्हे नवल देख. मग तो करी ते तुली पूजा, तो कल्पितो जपू माझा, तो राये ते कपिध्वजा समाधी माझी. गीता माताही सांगते, पश्चय श्रोणवन स्पृशे जगरन नष्टन गच्छन स्वपय स्वसन प्रलपन विसृजन गुरुनन उन्मिशन निमिशन नपी इंद्रिय आणि इंद्रियार्थेषु वर्तनते इथे धारयन, आहे ना. पण हे सगळं करत असताना तो त्याच्यात आहे का? नाही. मग ती कोणती मुक्ती झाली? जीवनमुक्ती. आणि ज्याच्यामध्ये देह आपल्याला दिसतो, तो देह मानत नाही पण आपल्याला त्याचा देह दिसतो, ती जीवनमुक्ती. आणि त्या देहाची सुद्धा अप्रतीती आहे. तो देह पडला आणि न तसे प्राणा उत्क्रामंते आत्र येव समिविलयंते, वेष्टी ज्योत समष्टीत विलीन झाली, ती आहे विदेह मुक्ती. मग ज्याच्यामध्ये जीवनमुक्तीचा निश्चय, आपला विधेयमुक्तीचा निश्चय आहे ती जीवनमुक्ती आहे, आणि ज्याच्यामध्ये निश्चय रूपता आहे ती विधेयमुक्ती आहे. असे 4-2 वाक्य बाबा याबद्दल, बाबाच्या मुखातले मी आपल्यासमोर ठेवलेत. तर काय बोलतात बघा पहिल्या परिच्छेदामध्ये, जीवनमुक्ती आणि विधेयमुक्ती यांचे वर्णन. या विचारसागर नामक शास्त्राचा समारोप म्हणजे हा तरंग आहे. आणि हे खरंच शास्त्र आहे, कारण शास्त्राची जी व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये तंतोतंत याच्यातला प्रत्येक तरंग नाही, प्रत्येक पंक्तीनं पंक्ती, प्रत्येक शब्दानं शब्द आहे. म्हणजे काय, अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम हित किंवा हित संशनात शास्त्रीती उच्यते. आपल्याला परोक्ष म्हणा किंवा झावळं वावळं म्हणा, याने काहीतरी आपल्याला आत्मा काय, अनात्मा काय, मी कोण आहे ना, माझं मूळ स्वरूप काय, आणि हे देह पंचकोश यापासून मी वेगळा कसा आहे, हे काही ना काही आपल्या लक्षात आलं. नाही तर याच्या अगोदर आत्मा ना अनात्मा हे शब्द सुद्धा कानावर मनुष्याच्या नसतात. म्हणजे अनात्मा काय, अज्ञात पदार्थाचं ज्ञान करून दिलं म्हणून शास्त्र आहे. बरं, सगळ्यात हित आहे, हित शब्दाचा अर्थ परमात्मा आहे, आपलं स्वरूप आहे, आणि त्या स्वरूपाचा साक्षात्कार हे शास्त्र करून देतं. म्हणून हे काय, एक प्रकारचा विचारसागर ग्रंथ काय आहे, शास्त्र आहे. म्हणून ते म्हणतात, 4थ्या तरंगाचे आरंभी कोणत्या राजाची गोष्ट आली? शिवसंतती राजाची गोष्ट आली. शुभ काय आहे? फक्त ब्रह्म आहे, आत्मा आहे, ब्रह्मरूप आत्मा आहे, आत्मरूप ब्रह्म आहे, आणि त्याला विषय करणारी संतती त्याच्या पोटी आली, म्हणून तो का राजाचं नावच आहे शुभ संतती. ते मुलाची नाव गोड आहे. त्यातलं पहिला आहे 4थ्या तरंगातला तत्वदृष्टी, 5व्या तरंगातला अदृष्टी, आणि 6व्या तरंगातला आहे तर्कदृष्टी. तर त्या आणि त्या राजाला वैराग्य आहे का मुलाला वैराग्य आहे? दोघाकडे वैराग्य आहे, पण राजाचं मंद वैराग्य आहे आणि मुलाचं जरा तीव्र प्रखर वैराग्य आहे. मुलाचं वैराग्य म्हणजे ऐकेचे कपरत्रीचे, भोग पायी झाले इच्छेचे, परी भोगावे नरुचे मना माझी. आणि राजाचं वैराग्य मंद आहे. मनुष्याला झालं वैराग्य तर पूर्ण व्हावं, नाही तर मग
काहीच नसावं. खरंच मधल्या माणसाची सगळीकडे झालाय. वा 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 वा. दिगंतरा प्रती ही गोड होय. बाबा नेहमी सांगतात जयाशी वाटे वैरागी व्हावे, तिने कोणाशी न पुसावे, उठून वाटेशी लागावे दिगंतरा प्रती. आपले मोठे बाबाचे एक वाक्य बाबा सांगत असतात. आपले जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्षस्थानी बाबा होते ना, आपले चौधरी बाबा. त्यांच्याकडे 4 वर्ष झाल्याच्या नंतर एखादा मुलगा गेला, बाबा करू का? बाबा म्हणायचे अवश्य कर. ते दुसऱ्याने विचारलं, बाबा तुम्ही ब्रह्मचर्य राहिले त्याला कसं काय म्हटले कर? म्हणले ज्याला राहायचं तो विचारतच नाही. ज्याला राहायचं तो विचारतच नाही, याच्या मनात कुठं तरी आहे. मग ते तशापेक्षा तू करून चांगला राहशील असं आम्ही त्याला सांगितलं. म्हटले तसं ज्याला वैराग्य झालं तो मी त्याग करू का म्हणत नाही. त्याग होतच असतो, त्याग झाला नाही तर ते वैराग्य नाही. पण मग वैराग्य झालं तर पूर्ण व्हावं, नाहीतर मग नसलेलं बरं का? मधल्याचे हलकात बाबा म्हणत असतात मंद वैराग्य असतं ना, ते परमार्थात प्रगती होऊ देत नाही, संसारातला आनंद घेऊ देत नाही. कारण त्यातला आनंद घ्यावा तर त्यातलं दुःख कळालेलं असतं, आणि सोडून चालायला लागावं तर तेवढं तीव्र वैराग्य नसतं. मग काय धुपते रहो. ते गौरी जशी धुपत धुपत राहते ना, तसे सगळे हाल हाल होतात आहे ना. मग तो ज्याचे त्याला कळते असं आपण म्हणतो, तसा प्रकार तो होतो. त्याच्यामुळे मंद वैराग्य काही कामाचं नाही. झालं वैराग्य तर तीव्र असावं, नाहीतर ते मंद काही कामाचं नाही. पण या पुत्राला तीव्र वैराग्य आहे, आणि त्याचे जे पिताश्री आहे शुभ संतती यांना मंद वैराग्य आहे. ते सुरुवातीला बघा, आपण ती गोष्ट आठवा. तो म्हणतो की हे तुम्ही विभाग करून घ्या राज्याचे, मी मात्र आत्मस्वरूपाचं चिंतन करण्याकरता अरण्यात जातो, वनात जातो. ते मुलंही विचारी म्हणायला लागलेत. म्हणले बरं का, मी या दुःखरूप राज्याचा त्याग करून जातो. मग मुलं म्हणतात त्याला बाप म्हणावं का? ते माऊली बोलले ते एकदा जहरीला साप म्हणावं. कारण दुःख तेवढं आमच्या पदरी टाकतो, आणि हा मात्र आत्मसुखा करता अरण्यात जातो. मुलं विचारी होते. मग त्याने तात्काळ त्याचा त्याग केला. यदहरे व विवर्जेत, हे चालून लागावे दिगंतरा प्रती म्हणते, तात्काळ त्याग केला पित्याला न विचारता, आणि गेलेत. 6 महिने गुरुजीची सेवा केली, आणि मग त्यांना एका एकाला कसा बोध झाला ते सांगणारा 4था, 5वा आणि 6वा तरंग आपण पाहिला. पण पित्याची स्थिती तीच आहे. शून्य राज्य, पुत्ररहित राज्य त्यागून जावं तेवढं वैराग्य नाही, भोगावं तर संसारातलं दुःख कळालं. मग काय आहे? काही नाही, त्याला उपास्य तत्व जाणून घेण्याची इच्छा होती. तो सगळा प्रकार आपल्याला पुढे येतो. पण हे 3 पुत्र आहेत, त्यातला पहिला पुत्र आहे तत्वदृष्टी. त्याचं ज्ञानोत्तर जीवन काय, त्याची जीवनमुक्ती विधेयमुक्ती कशी, त्याचप्रमाणे अदृष्टीची दोन्ही मुक्ती कशी, आणि तर्कदृष्टीची कशी, हा क्रमाने प्रकार सांगत असताना बोलतात 4थ्या तरंगाचे आरंभी शुभ संतती राजाची गोष्ट सांगितली आहे. त्याचे 3 पुत्र गुरुकडे गेले. गुरुने त्यांना होतिकानं उपदेश केला. कारण तनुमनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे, दास्य सकळ तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेने सेवा, हा सगळा व्यवस्थित विधीपूर्वक ते केले. आणि धनेने विद्या, निकृष्ट विद्या, विद्या विद्या, मध्यमा विद्या, शुश्रूषा विद्या, उत्तम विद्या. सेवेच्या द्वारा मिळवलेलं ज्ञान उत्तम असतं, कारण जेथ ज्ञानाचा कुरुठान तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वादिरी करी सोबटा ओळखून. ते सर्व प्रकार त्यांनी केल्यामुळे गुरुनी त्यांना तिघांना उपदेश देखील केला. ज्ञेय ब्रह्माचा उपदेश कोणाला केला? तत्वदृष्टीला. ध्येय ब्रह्माचा अदृष्टीला. आणि न्याय घटित वेदांताच्या माध्यमातूनच न्याय ब्रह्माचा उपदेश केला, पुन्हा तर्क दृष्टीला, असा गुरुजींनी उपदेश केला. आणि त्या उपदेशाप्रमाणे तिघांनाही निसंदेह ब्रह्मात्मैक्य बोध होऊन ते कृतार्थ झाले. त्यांना निसंदेह, आता त्याला संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ, काम नाही झालो पाय रिकामा, कारण कृत्यकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. ब्रह्मात्मैक्य बोध झाला, म्हणजे ब्रह्मच मी आहे याबद्दल त्यांना कुठलाही संदेह राहिला नाही. ज्ञानामृतीनं तृप्तस्य कृतकृत्यशी योगिना नैव अस्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न सतत्ववेद, किंवा आत्मानं चेत विजयाने अयम अस्मिति पुरुषा किमिच्छं कश्य काम आहे शरीरमान संचरित. हे दोन्ही श्लोक आपल्या पंचदशी मधले आहेत. म्हणजे ती तृप्तीचा डेकर आहे. धन्योहम धन्योहम न मे कर्तव्य विद्यते क्वचित, धन्योम धन्योहम प्राप्तव्यम सर्वमध्ये संपन्न, सर्व आद्य संपन्न. आणि अहो शास्त्रम अहो गुरुम अहो ज्ञानम सुखम अहो सुखम, हे सगळे ते धन्यतेचे उद्गार काढलेले आहेत. अशा पद्धतीने ते कृतार्थ झाले. आता त्यांचे पुढील जीवनचरित्र
सांगण्याच्या निमित्ताने. आता तुम्ही काय म्हणाल, ते कृतार्थ झाले, त्यांचं जीवनचरित्र आम्ही ऐकायचं का बरं? त्यांचं जीवनचरित्र त्यांना सांगावं, आम्हाला कशाला, आमचा का बरं वेळ घेता? तर असं जर आपण बोलाल, म्हणजे अशी जर संदेह शंका आपल्या मनात येईल, तर ज्ञानोबराय त्याचं उत्तर देतात, विपाये आठविला चित्ता तरी दे आपली योग्यता, या स्वतः ते प्रशंसिता लाभू आते. मुक्ता येत ना ते, न मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपलीच मुक्तता, दिपी दिशी पाहता आपलीच वस्तू. बरं, आपला आत्मस्वरूप अज्ञानरूपी अंधकारात हरवलेला आहे, आपण त्यापासून दुरावलेला आहे. मग हरपले आपण पे पावे तै संताते या संताते, हे तिघही बंधू संत तुलेचे आता, तै या संताते पाहता घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. का बरे? सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधना, सिद्धांची जे लक्षण असतात ती साधकाची साधना असतात. म्हणून त्यांचं जीवनचरित्र आपल्याला या 7व्या तरंगामध्ये ज्ञानोत्तर जीवनपट त्यांचा आपल्या डोळ्यासमोर ठेवतात. जीवनचरित्र सांगण्याच्या निमित्ताने शास्त्राचा, कोणत्या शास्त्राचा? विचार सागर ग्रंथरूप शास्त्राचा उपसंहार या तरंगात नाम 7व्या तरंगात करावयाचा आहे. त्यात प्रथम तत्वदृष्टीच्या ज्ञानोत्तर जीवनक्रमाचा म्हणजेच जीवनमुक्तीचा व्यवहार व देहपातानंतरची विधेय मुक्ती आता काय करत आहे सांगावायची आहे. तर जीवनमुक्ती स्थिती सांगतात. जीवनमुक्तीची स्थिती सांगताना इथं सुद्धा रूपक केलेलं आहे. म्हणजे एखादा वृक्ष असावा, त्याला पिकलेलं पान असावं, ते गळून पडावं, कारण ते पिकलेलं पान काही देठाला धरत नाही, आणि ते गळून पडल्याच्या नंतर वाऱ्याने ते इतस्तत फिरत राहावं, आणि फिरता फिरता धडकता धडकता एक दिवस काय व्हावं, ते नष्ट होऊन जावं. तसं या ठिकाणी संसारूपी एक वृक्ष आहे. कारण ऊर्ध्वमूलमध्ये शाकमश्वत्तम परावरवयम छंदावशेष परणानी यस्तमेध सवेद. संसाराला वृक्ष हा या ठिकाणी श्रुती स्मृतीमध्ये म्हटलेला आहे. ते आपण मागे ही स्मृती आणि एक श्रुती पाहिली होती, द्वासपूर्णासय सकाळ समान वृक्ष परिश्व जाते इथे तैरोन्य पिपल स्वाद्वत्य नष्टन्यो अभिचाकशिती, असा त्याचा शेवट आहे बहुतांश. तर तिथे सुद्धा या संसाराला काय म्हटलेलं, वृक्ष आहे, म्हणजे संसारूपी वृक्ष आहे. संसारूपी वृक्षाला लागलेले पानं आहे 2 प्रकारची, बद्ध आणि मुक्त. तर बद्ध पानं जे हिरवीगार असतात अज्ञानाने आहे ना, म्हणजे संसारूपी वृक्ष त्याला लागलेली पानं अज्ञान अभिमान रूपी हिरवेगारपणा त्यांच्यात असतं. आणि जी ज्ञानी महात्मे आहेत ही पानं पिकलेली असतात. पिकली असेंद कडूपणे गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभने माले ठावीचे, हा हिरवापणा राहिलाच नाही. पुढे अवघी आनंदाची सृष्टी झाली. आता आठव नाठव गेले भाव भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. तो का म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मेची याची लागे, अशी स्थिती झाली. म्हणजे संसारूपी वृक्ष आहे, त्याला लागलेली पानं म्हणजे बद्ध आणि ते 2 घर गेले ना, ज्ञानाचं घर, बद्धाचं घर आणि मोक्षाचं घर, तशी 2 पानं पर्ण लागलेले आहेत. आणि मग पिकलेलं पान आहे ज्याच्यामध्ये अभिमान नाही अज्ञान नाही, त्यामुळे ते देठाला संसारूपी देठाला धरत नाही, म्हणजे अहम अध्यास त्याला राहत नाही, ते सोडून देतं. आणि सोडलेलं पान काय येत असतं तर फिरतं, पण ते सोयीच्छेने नाही, आता प्रारब्धाने, म्हणजे प्रारब्धरूपी वाऱ्याने ते येत असतं तर भ्रमत राहतं. मग प्रारब्धरूपी वाऱ्याने वाहणारं हे पान त्याला सगळ्याच वेळेला काय मंदिरच राहायला भेटेल असं नाही, एखाद्या वेळेला गिरी गुपातही राहावं लागतं. मग त्याचं कसं होतं, समयाशी सादर व्हावे, देव ठेवीला तैसे राहावे. फक्त इथं आता प्रारब्ध करताना आपण मनात देवाच्या ऐवजी मनात काय शब्द वापरायचे, तिथं फक्त प्रारब्ध आणि प्रारब्ध वाऱ्याने मग तो फिरत राहतो. मग सावता महाराजांचा अवघड अभंगच आहे, समयाशी सादर व्हावे देव ठेवीला तैसे राहावे. कवणे दिवशी बैसून हत्तीवर, कवणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायीचा चाकर, चालत जावे देव ठेवील तैसे राहावे. कवणे दिवशी होईल श्री गुरु कृपा, कवणे दिवशी चुकती जन्म मरण खेपा, कवणे दिवशी सावत्याच्या बापा, दर्शन द्यावे देव ठेवील तैसे राहावे. कवणे दिवशी बैसुने आचमन, कोणी दिवशी घरात नाही धान्य, कोणी दिवशी द्रव्याची साठवण, कोठे साठवावे, असं गोडच अभंग आहे पूर्ण. म्हणजे सावता महाराज बोलतात, फक्त इथं देव ठेवील ऐवजी हे ज्ञानी महात्म्याच्या बाबतीत भक्त असेल तर देव ठेवील म्हणेल, ज्ञानी असेल तर प्रारब्ध, कारण सगळा व्यवहार त्याचा कशाने चालतो, प्रारब्धाने चालतो. मग तशा पद्धतीचं रूपक सांगून या ठिकाणी तत्वदृष्टी आहे ना त्याची जीवनमुक्ती स्थिती कशी आहे ते आपल्याला या पुढच्या परिचयामध्ये
परिच्छेदामध्ये सांगतात. काय म्हणतात बघा, जीवनमुक्ताची स्थिती. ज्याप्रमाणे वृक्षाचे सुकलेले पान वायूच्या वेगाने इतस्तत भ्रमण करते. वृक्ष कोण म्हटलो आपण आता? संसार वृक्ष. आणि त्याचं सुकलेलं पान म्हणजे ज्ञानी महात्मा. त्यातला शुष्कपणा कोणता? अज्ञान नाही आणि अभिमानही नाही, अज्ञानकृत भेदभ्रांती वगैरे नाही. त्यामुळे आणि वायू म्हणजे प्रारब्धरूपी वायू, आणि त्याने ते इतस्तत म्हणजे या संसाररूपी जीवनामध्ये ते सर्वत्र काय करतं? संचार करतात. त्याप्रमाणे ज्ञानाने देहाचा अभिमान गलित झाल्यावर म्हणजेच काय झाला? बाधित झाल्यावर तत्वदृष्टी शेष राहिलेल्या प्रारब्धानुसार तो वागू लागला. कधी तो विहित कर्म क्रिया करी, इदम करू असं सांगितलं की कधी विहित कर्म करायचं, कधी रथात, कधी घोड्यावर, कधी हत्तीवर, आणि कधी बाग बगीचे पायी, कधी एकटाच आणवणी पावलाने चाले, कधी उत्तम बिछाण्यावर निजे. कारण आता ते काय आहे ना, आश्रमाचे स्थान कोपी गोवा, पोटापुरते अन्न आच्छादन, आणि आश्रमाचे स्थान कोपी गोवा असं म्हणून. बरं ते काय परीच्या प्रारब्धाने असल्यामुळे ज्या वेळेला ते विनोदारी म्हणतात, तू का म्हणे कसं जसं म्हणेल तसं. ते कसं आता ते काही ठरलेलं नसतं ना, जसं असेल तसं. क्षेपक आहे काय ते काय तुकोबराय असं म्हणत नाही. तुकोबराय सांगतात, ठेविले आनंद ते तैशीचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तसं जसं असेल तसं प्रत्येक परिस्थितीला तो काय होतं? सामोरं जातो. त्याचा दुराग्रह कुठलाच नसतो. मग जैशी स्थिती आहे तैशापरी राहे. कौतुक तुप आहे संचिताचे, हे अज्ञानाला, आणि ते कौतुक तुप आहे कंसात प्रारब्धाचे आहे ना. जसं प्रारब्ध असेल तशा पद्धतीने ते घडत जाईल. बरं संचिताचे म्हणलं तर कुठं बिघडलं? कारण संचितातलं जे भोगाला आलं त्यालाच नाव प्रारब्ध येतं, म्हणून ती बरोबरच आहे. म्हणून म्हणतात, कधी बाग बगीचे पाहिजे, कधी एकटाच आणवणे चाले, कधी उत्तम बिछाण्यावर निजे, तर कधी उच्च आसनावर बसत असे, कधी अतिउत्तम म्हणजे उत्तम अतिउत्तम भोग भोगे, आणि कधी उत्तम पक्वान्ने देखील शेवी, कधी अन्न वाचून तळमळत असे. ते बाबा एक लय वाक्य बोलले, पण ते पूर्ण असं आठवत नाही मारोडी भाषेतलं. कभी घणो, कभी मुठभरचनो, आणि कभी ते पुढचं वाक्य आठवेना. म्हणजे कधी कधी घणो म्हणजे घणो चोख माल आहे ना, कधी कधी मुठभरचण्यातच भागावं लागतं, कधी तेही नाही, पण तरी तक्रार नाही. जैशी स्थिती आहे तैशापरी राहे, असा तो महात्मा राहतो. म्हणजे कधी पक्वान्न शेवी, कधी अन्न वाचून तळमळत असे, कधी गिरी गुहेत राहून रात्र दगडावर निजे, कधी हजारो लोकांकडून पूजा घे, कधी हा उभय लोकात भ्रष्ट आहे. कारण सगळीच लोक सारखी नसतात ना. काही ज्यांना जो जे तिचे गौरव नेणे तयासी ते बिंगुळवाने, अप्रसंगतेने तो म्हणावाच की, मग ते लोक काय करतात? निंदा नालस्ती करतात. ज्यांना कळतं ते वंदन करतात. पण या महात्म्याचं कसं आहे? निंदी कोणी वंदी, निंदी कोणी मारी, कोणी वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून, असा तो असतो. म्हणून असा लोकांनी केलेला धिक्कार तो आनंदाने पाहि. तत्वदृष्टीच्या ब्रह्मात्मक ज्ञानामुळे त्याच्या सर्व भेदभ्रमाचा काय झाला होता? नाश झाला होता, कंसात बाद झाला होता. म्हणून त्यास आत्मस्वरूपास ठिकाणी यत्किंचितही कर्तव्य राहिले नव्हते. देह पातानंतर त्याचा देहाचा व्यवहार नियमरहित होता. म्हणजे कारण आगवेचे शास्त्रे माऊली म्हणतात, अविद्या विनाशाची पात्रे वाचून न होती स्वतंत्र आत्मबोधी. तो विधी किंकर राहिलेला नाही ना, त्यामुळे नियमरहित प्रारब्ध ठेवील जसं मनाला वाटेल आहे ना तसं. परिच्छा त्यातही कोणाचं परिच्छा प्रारब्ध असतं, कोणाचं स्वइच्छा असतं, कोणाचं अनिच्छा असतं. आपण नेहमी परंपरेने पाहतो. आणि याला रूपाबळे करुणी खळे हरिदासी, म्हणून परमात्म्याचं प्रारब्ध ही परिच्छा आहे. येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तू का म्हणे गात देवनाम, आम्ही वैकुंठवासी आलो आलो, म्हणजे संताचं सोयीच्या प्रारब्ध आहे. आणि सामान्य अज्ञानी जंत जीवाचं हे अनिच्छा प्रारब्ध असतं. जस कंती ते न करा होणे गाढव कुत्रा, हे काही प्रकारचं अनिच्छा प्रारब्ध असतं. पण या महापुरुषाचं सुद्धा प्रारब्ध हे अशा प्रकारचं, काही ज्ञानी महात्मे परीक्षा प्रारब्धाने वागतात. जडभरत राजाचं काय, ते त्यांना काय देवीला बळी द्यायचा होता, आणि त्यांनी पकडलेला बळी तो खंडित दिसला. नाही म्हणले चांगला कोणी शोधा. भेटले भरत, चला म्हटले तुम्हाला बळी द्यायचा, चला.
आता स्नान करायला लागलं, झाला जेवण करा करा, द्या बळी द्या म्हटले, केली माणसावर. पण ते देवीने पाहिलं, असा महात्मा जर माझ्या ठिकाणी आला तर माझी दुर्गती व्हायची. ती मूर्तीतून प्रगट झाली, ते बळी देणाराच बळी तिने घेतला, तरी त्यांना तिचं कौतुक नाही, तिची काही स्तुती नाही, काही नाही, निघाले आपले. चालता चालता तिकडून असा इकडून वारा आला, डोक्याचे केस असे डोळ्यासमोर यायला लागले. मग प्रतिबंध वाटायला लागला, मागे फिरले, इकडे चालायला लागले. काय परिचय प्रारब्ध, काय जसं असेल तसं. म्हणजे एखादा महात्मा परिचय प्रारब्धाने वागतो, काही महात्मे सोयीच्या प्रारब्धाने वागतात. तुकोबरा म्हटले, आम्ही वैकुंठवासीने आलो याचे कारण असे, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया, झाडू संताचे मार्ग, आडर आणि भरले जग, उच्चिष्टाचा भाग अशी सौरला तो शिव. आणि कार्य झाल्याच्या नंतर ते थांबत नाही. आपले मोठे बाबाच, आपलं गोले बाबाचं वाक्य, बुवा मोठी माणसं काम घेऊन येतात आणि काम झालं की उभ्या पाऊली निघून जातात, ते थांबत नाही बुवा. बाबाचं वाक्य. आणि जे थांबतात लोक कंटाळले तरी थांबतात, त्यांना काय म्हणायचं, तुम्ही ठरवा बुवा. ते आम्ही कशाला सांगावं, असं बाबा म्हणायचे. आणि मग ते मोठी माणसं, मग ते 12, 22 आपण एकदा मागे बघितलं होतं, 12, 22, 32, 52, 92 हे सगळी मोठ्याची आकडे भाव द्यायचे. 12 मध्ये आईसाहेब मुक्ताबाई, 22 म्हटलं का माऊली ज्ञानोबा आहे, 32 म्हटलं का आचार्य शंकराचार्य, 42 म्हटलं का जगद्गुरु तुकोबा आहे, 52 म्हटलं तर गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवास सद्गुरु जोग महाराज, आणि 92 म्हटलं तर हे काय नामदेव महाराज. ही सगळी मोठी माणसं काम घेऊन आली, काम झालं की ते लगेच निघून गेली. मग ते कोणतं प्रारब्ध म्हणावं लागेल त्यांचं आपल्याला, सोयीच्या प्रारब्ध. काही ज्ञानी महात्मे सोयीच्या प्रारब्धाने वागतात, काही परीच्या प्रारब्धाने वागतात. पण त्याचं परत खरं तर डॉक्टर बाबा याच्या पुढचं सांगत असतात, खरं प्रारब्धाचा त्यांच्यावर घेतलेला आळ आहे. तुकोबराने सांगितलं आपल्याला, प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पायी भरून या अंतर्बाई. कल्पना करा, हे एवढं वचन फक्त आपल्या डोळ्यासमोर येण्याकरता. एखादा पुरुष आहे, आता हल्ली विवाह एक करतात, पूर्वीच्या काळी 3-3, 4-4 विवाह करायचे. आता राजे शिवछत्रपतीच्याच 3-4 भार्या सांगितल्या जातात, 8 बघा, 8 पत्न्या सांगितल्या जातात. आणि महाराज दशरथाच्या प्रसिद्ध 3 आहेत, तसे 500 आहेत. 700 म्हणतात, 700. मग ज्याच्या पित्याला 7 आहे, 700 आहे, त्यांनी 7 केले असतात, कोणी प्रतिबंध केला नसता. पण त्यांनी नाही केला, एक बाणी एक वचने राहिले. आता एक भार्या कायदा आहे बहुतांश, ऐकणे मलाही त्यातलं नाही माहिती. पण कल्पना करा, हे चरणा करता एखाद्याला 3 पत्न्या आहेत आणि तो पती मेला, तर मग किती विधवा होतील त्यातल्या? 2 विधवा होईल, 1 सधवा राहील, असं होईल का? नाही, झाले तर 3ही विधवा होईल ना. मग तसा ज्ञानी महात्मा आहे, तो मरण म्हणजे तुका म्हणे, आम्ही झालो अग्निरूप, लागून तू पाप पुण्यागी मरणाआधी राहिलो म्हणे, देतात मी सोडलं. मग ज्ञान अग्नी सर्व कर्माने, तिथं बहुवचने, कर्मणी कर्माने भस्मसात कृते तथा. मग ते ज्ञानरूपी आज्ञेने हे सगळं कर्म, म्हणजे कर्मामध्ये संचित प्रारब्ध क्रियामान आहे. प्रारब्ध क्रियामान भक्ता संतीच नाही जाण, अवघा देवची झाला पायी भरून या अंतर्बाई. आणि वेदांतात संगती काय ऐकतो आपण, संचित त्याचं दग्ध झालं, क्रियामान असंग तो बोधामुळे लागत नाही, आणि प्रारब्ध तो भोगून संपवतो. आता खरं सांगा, आताच म्हणलं आपण, तो जर मेला तर 2 बायका, साधवा आणि 1 विधवा, आपलं 2 विधवा आणि 1 साधवा, अशी कशी राहील? तसं संचित दग्ध झालं म्हणजे ती विधवा झाली, संचित रूपी पत्नी. क्रियामान असंगत्व बोधामुळे लागत नाही, म्हणजे ते विधवा झालं, ती पत्नी विधवा झाली क्रियामान रूपी. प्रारब्ध भोगून संपवतो, म्हणजे प्रारब्ध रूपी पत्नी साधवा राहिली, असं कसं होईल? झाली तर ती विधवा होईल ना. बरं, तुकोबराने सांगितलं, प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण, अवघा देवचे झाला पाहिजे. आणि मग ही संगती कशी आहे? तर ते प्रारब्ध, तिथं बाबा एक वाक्य सांगत असतात, आज्ञानजन बोधार्थम प्रारब्धम वक्वै श्रुती. आज्ञानी जीवाला ज्ञानी पुरुषाच्या जीवनाची संगती लागावी म्हणून श्रुती मातेने प्रारब्ध शब्दाचा आरोप केला. त्याच्या दृष्टीने प्रारब्ध नाही, त्याच्या दृष्टीने तर पुढचं बोलायचं झालं तर बाबा म्हणतात जीवनमुक्ती नाही, विधेय मुक्ती नाही, हे दोन्हीतून मुक्त येतो. जीवच नाही, जीवदशा सिद्ध होती तिथे, जीवच नाही तर जीवनमुक्ती कसली, आणि देहच नाही तर विधेय मुक्ती कसली, अशी त्याची स्थिती आहे. पण त्याच्या जीवनाची संगती जर आपल्याला लागली नाही, अज्ञानी जीवाला, तर हरपले आपण पिपावे. आत्ताच म्हणलं आपण, विपाय आठवीला चित्ता, आपल्याला जाता येणार नाही तिथपर्यंत. म्हणून प्रारब्ध शब्दाचा आरोप, ज्ञानी पुरुषाच्या देह आपल्याला दिसतो, त्याची संगती आपल्याला लागावी, आणि त्याचा दोष पाहून त्याची निंदा करून आपण पापाची भागीदारी होऊन पतित होऊ नये म्हणून प्रारब्धाचा आळ घेतलेला आहे, प्रारब्धाचा आरोप केलेला आहे. त्याच्या दृष्टीने ते प्रारब्ध सुद्धा नाही, कारण तो देहालाच मी म्हणत नाही, ते देहाचं प्रारब्ध कुठून राहिलं?
अशी खरी संगती आहे. पण मग बरं जाऊ द्या, पण लगेच दुसरी ओवी समोर येते, संग जो प्रकृतीचा तो त्यागुण घडे कर्माचा, आयशाही करू म्हणे ते तयाचा आग्रह उरे. बरोबर की नाही? जोपर्यंत प्रकृतीचा संघ आहे तोपर्यंत कर्म कोणाकडनं घडलं? आपलं कर्म कोणाला चुकलं? कोणालाच नाही. बरं, नकळत पाव अग्नीवरी जरी पडे तरी 10 न घडे ऐशे कदा न घडे. अग्नीवर पाय जाणून पडू दे न जाणता पडू दे, त्याच्यावर अग्नी पाय पडला तर अग्नी भाजणार, पोळणार, आणि ज्याचा पाय पडला तो शंक करणारच. मग कर्मरूपी एक प्रकारचा अग्नीच आहे, आणि तो भोगल्याशिवाय तर सुटका नाही. मग या ज्ञानी महात्म्याच्या जीवनात सुद्धा ज्ञानोत्तर कर्म घडतच की नाही हो? काही ना काही कर्म घडतं ना. आताच म्हणले कधी विहित कर्म करेल, कधी आहे ना. मग निषिद्ध कर्म केलं तर त्याचं फळ पाप लागणार नाही, विहित कर्म केलं तर त्याचं फल पुण्य लागणार नाही. आणि तुम्ही कसं म्हणता, तया करणे हातू घडू का तर लोकांचा घातू तरी परी की त्याने केले मातू बोलू नये. मग याची संगती काय? म्हणजे त्याने केलं त्याला लागत नाही हेही म्हणता, आणि कर्म भोग दिल्याशिवाय सुटका देत नाही हेही म्हणता. तर कर्म भोग दिल्याशिवाय सुटका देत नाही कोणाला? अज्ञानाला. कर्म भोगावाचून निवृत्ती होती कोणाची? ज्ञानाची. पण कर्म हा एक आग्ने आहे, त्याच्यावर जाणून पाय पडू दे न जाणता पडू दे पडत असेल तर ते कर्माचं फल जातं कोणाला? मग त्याला नाही तर आहे की नाही? त्या कर्माचं फळ जातं कोणाला? विहित कर्म म्हणलं का त्याचं फल काय राहणार? पुण्य. निषिद्ध कर्म केलं का त्याचं फल काय राहणार? पाप. बरं, त्यांनी काही जर समजा एखादा ज्ञानी असेल, तो समजा ब्रह्मचारी असला त्याची मटमटी काय? ही प्रॉपर्टी आहे. गृहस्थी असला तर त्याचं काही घरबीर असेल, ही प्रॉपर्टी आहे. मग तो सोबत काही नेत नाही, त्याला राहण्याकरता भांडवल लागत नाही, मग ते जातं कोणाला? त्याच्या शरीराकडनं घडलेलं. तर त्याचं उत्तर बाबा सांगत असतात नेहमी, आपणही परंपरेने ऐकतो का ते त्याची जी स्तुती करतात, त्याची जी पूजा करतात, सेवा करतात, त्यांना त्याचं पुण्य जातं त्याच्या शरीराकडनं घडलेलं. आणि त्याची जी निंदा करतात, दोष काढतात, तर त्यांना त्याचं पाप जातं. आणि त्याची जी प्रॉपर्टी असेल, ग्रस्ती असेल तर त्याच्या मुलाला, आणि ब्रह्मचारी असेल तर त्याच्या शिष्याला जातील. तो रिकामा झाला. काय झालो पायी रिकामा, म्हणजे काम नाही झालो पायी रिकामा. तो कशाने रिकामा झाला? पाप पुण्याने रिकामा झाला. आणि पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी. नरदेवाने हानी केली, मग पाप पुण्यच नाही तर आता जन्म कसा येईल? कारण भांडवल असेल तर व्यवसाय होईल ना. व्यापार कधी होईल? किती मोठा व्यापारी असला, भांडवलाला व्याजाला सोकला, मुद्दलाला मुकला, भांडवल जप्त झालं, काय व्यापार करेल तो? तो आडनावाचाच व्यापारी राहील. तसं हे नरदे आलाय पुनरपी जननम, हा व्यापार कशावर अवलंबून आहे? पाप पुण्यरूपी भांडवल. आणि तेच जर संपलं तर त्याला जन्म येईल कसा? आणि शरीराकडनं घडतं त्याची संगती काय? तर या अशा पद्धतीची ती या 2-3 वाक्यामध्ये शेवटी सांगतात. ते म्हणतात, तत्वदृष्टीच्या ब्रह्मात्मक ज्ञानामुळे त्याच्या सर्व भेद भ्रमाचा नाश झाला होता, म्हणून त्यास यत्किंचितही कर्तव्य राहिले नव्हते. देहपातापर्यंत त्याचा देहाचा व्यवहार नियमरहित होता. विहित निषिद्ध आलं ना, हे दोन्ही प्रकारचं. विहित म्हणलं तर पुण्य, निषिद्ध म्हणलं तर पाप. मग विहित निषिद्ध अनेक व्यवहार होत होते. तथापि पण बोध कसा होता? निसंदेह. गीतेच्या भाषेत बोलायचं झालं तर यश नाहंकृत भाव, बुद्धी यश न लिप्यते हातवापी सैमा लोका नहंती न निबद्धते. अशा अवस्थेमध्ये हा आहे कोण? तत्वदृष्टी जीवनमुक्त महात्मा. म्हणून तथापि निसंदेह तत्वनिष्ठे असल्यामुळे त्यास भ्रमसंचार कधीच झाला नाही. म्हणजे कधीच त्याला मी देह आहे, देह संबंधी माझे आहे अशी भ्रांती कधी झाली नाही. देह उलट तो म्हणायचा, देह आधी काय खरा, देहा संबंधी पसारा बुजगवणे चोरा रक्षण असे भासत असे. आणि देहपातानंतर विदेहमुक्त झाला. म्हणजे पहिली होती जीवनमुक्ती, देह पडल्याच्या नंतर झाली आता विदेहमुक्ती. पहिले होते विदेहमुक्तीचा निश्चय, आता झाले निश्चय रूपता. पहिले अज्ञान नव्हतं पण विक्षेप होता, आता अज्ञानासहित विक्षेपाची निवृत्ती म्हणजे विदेहमुक्ती प्राप्त झाली. अशा ब्रह्मवेत्याचे जो पूजन करेल किंवा त्याला अनन्य भावाने वंदन करेल, बघा पूजन किंवा वंदन केलं तर त्याचं पुण्य त्यास प्राप्त होईल, आणि त्याकडे दोषदृष्टी पाहिल तर त्याचा पाप त्यास प्राप्त होईल. आणि मग ज्ञानवानाचा व्यवहार हा नेहमीच असला पाहिजे अशा पद्धतीचा पूर्व पक्ष आहे. त्याचा विचार आपण उद्याच्याला करू. आता एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, इथून परिच्छेद 3 ते 9 हा पूर्णच पूर्व पक्ष आहे. पण हा पूर्व पक्ष आहे का उत्तर पक्ष आहे असा कधी कधी आपल्याला संदेह होऊन जातो. जसं ते पंचदशी जर आपण पाहिलं, बाबा म्हणत असतात एकीकडे पंचदशी पाहावी आणि एकीकडे विचारसागर पाहावा. मग आपल्याला सारखी घालमेल होती, पण यांनी खुंटा बळकट होतो, निश्चय दृढ होतो. कारण इथे जो पूर्व पक्ष आहे तो पंचदशीमध्ये जीवनमुक्ती विवेक, जीवनमुक्त आनंद लहरी किंवा तत्वानुसंधान असे काही वेदांताचे ग्रंथ आहेत.
त्या ग्रंथामध्ये हाच सिद्धांत पक्ष म्हणून सांगितला, जो इथे पूर्व पक्ष म्हणून सांगितला. मग तो नेमका सिद्धांत पक्ष आहे का पूर्व पक्ष आहे? तर दोन्ही बरोबर आहे. पण कधी सिद्धांत पक्ष म्हणून बरोबर आहे, कधी पूर्व पक्ष म्हणून बरोबर आहे? तर विचार सागरात तो सिद्धांत पक्ष म्हणून आपला पूर्व पक्ष म्हणून बरोबर आहे, आणि पंचदशी इतरगत्तरामध्ये तो सिद्धांत पक्ष म्हणून बरोबर आहे. म्हणजे इथं हे काय उत्तर झालं का? पंचदशीत तो सिद्धांत पक्ष म्हणून का बरोबर आहे आणि इथे तो पूर्व पक्ष म्हणून का बरोबर आहे? तर बाबा म्हणत असतात, ज्या वेळेला पंचदशीचे करते विद्यारायण स्वामी, भारततीर्थ मुनी किंवा तत्वानुसंधान वगैरे या ग्रंथाचे करते महापुरुष आहेत, ते जे बोलतात ते जीवनमुक्तीचं विलक्षण सुखाकरिता बोलतात. ते कशाकरता बोलतात? जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाकरता बोलतात. म्हणून त्यांच्या दृष्टीने हा सिद्धांत पक्ष बरोबर आहे. इथे पंडित साधू निश्चलदासजी जे बोलतात ते तत्वज्ञानाच्या दारढ्याकरता बोलतात. म्हणून हे पूर्व पक्ष घेणं बरोबर आहे. तत्वज्ञानाच्या दारढ्यात म्हटलं तर हे सगळं पूर्व पक्षात येतं, आणि जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखार्थ म्हटलं तर हे सगळं चिंतन सिद्धांत पक्षामध्ये जातं. असं एक समन्वयाचं वाक्य आहे. तेवढं वाक्य ध्यानात ठेवलं म्हणजे हे वाक्य तेच का बरं? कारण पुढे ज्यावेळेस आपण पंचदशी पाहणार ना पुढच्या वर्षी, त्यावेळेला आपल्याला वाटणार अरे निश्चलदासजी एक म्हणतात आणि हे एक म्हणतात. तर ते बोलतात ते कशा करता? जिज्ञासूला प्राप्त जीवनमुक्तीचं विलक्षण सुखाकरिता म्हणून बोलतात. म्हणून तो सिद्धांत पक्ष तिथे बरोबर आहे. आणि इथे तत्वज्ञानाच्या दारड्याकरता बोलतात, म्हणून इथंही बोलणं बरोबर आहे. जसं की उदाहरण म्हणून पाहिलं तर रामायण अनेक आहेत. मग त्या भावार्थ रामायण आणि तुलसी रामायण हे दोन्ही रामायण आपल्या महाराष्ट्रात प्रायात चालतात, रामकथा किंवा जगभरात चालतात. ते तुलसी रामायणामध्ये भरत आणि आपलं लक्ष्मण आणि शत्रुघ्न ते सुमित्रेचे सांगितले तुलसीदासजीने, आणि भरत आणि शत्रुघ्न कैकेयचे सांगितले भावार्थ रामायणामध्ये नाथबाबाने. मग त्यांची एक वाक्यात कुठे आहे बरं? नाथबाबा चुकीचं लिहितात किंवा तुलसीदासजी चुकीचं लिहितात असंही बरोबर नाही, कारण दोन्ही महापुरुष प्रभू रामचंद्राचे सगुण साक्षात्कारी आहेत. नव्हे तुम्ही आता माझं चरित्र लिहा असा रामप्रभूनेच नाथांना दिलेला आदेश आहे. नाथांची ओवी आहे, मी निजलो असता जाण राम थापटी मज आपण म्हणे उठी करी रामायण ते कोण मी न कराया. म्हणजे ते बोलतात, म्हणजे प्रभू रामचंद्राने त्यांना आज्ञा दिली. आणि तुलसीदासजीची ती स्थिती आहे. मग दोन्ही महापुरुष खोटं बोलणार नाही. मग संगती काय? तर कल्पभेदाने. एका कल्पात तुलसीदासजी म्हणतात ते बरोबर, आणि दुसऱ्या कल्पात नाथबाबा म्हणतात ते बरोबर. मग दोन्हीचंही चुकीचं नाही. तसं विद्यारायण स्वामी म्हणतात ते बरोबर का विचार सागर करते निश्चलदासजी म्हणतात ते बरोबर. तर तत्वज्ञानाचं दार्ढ्य हे साध्य म्हणून जर पूर्व पक्ष करत असेल तर आपलं निश्चलदासजी म्हणतात ते बरोबर. आणि जीवनमुक्तीचे विलक्षण सुखार्थ बोलत असेल तर विद्यारायण स्वामी त्याला सिद्धांत पक्षात घालतात, तेही बरोबर आहे. असा एवढ्याचा समन्वय आहे. आणि तो पूर्व पक्ष खूप विस्तृत आहे, तर त्याचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल.